1 जानेवारीलाच गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारीच आपल्याला आपल्या स्वामींना एक महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे. स्वामींच्या आवडीची वस्तू स्वामींना अर्पण करायची आहे. आनंदानं स्वामींचा आशीर्वाद घ्यायचा आहे आणि नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. तर ही वस्तू कोणती आहे, काय करायचं आहे की स्वामींना आपल्याला ही वस्तू अर्पण करायची आहे, तर ती वस्तू कोणती आहे याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा येणाऱ्या नवीन वर्षात नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना. आता नवीन वर्षाला सुरुवात ही गुरुवारपासून झालेली आहे आणि गुरुवार म्हटल्यानंतर प्रत्येक स्वामी भक्ताचा आवडता दिवस, आनंदाचा दिवस आहे आणि गुरुवार हा आपल्या स्वामींचा, गुरूंचा दिवस आहे. तर ह्या दिवशी आपण प्रत्येक स्वामी भक्त बघा, आपल्याला जसं शक्य होईल, आपल्याला इतर वेळेला दिवसभरामध्ये जरी शक्य झालं नाही तरी सुद्धा आपण गुरुवारी कधी सुद्धा स्वामींची सेवा चुकवत नाही. आणि आता नवीन वर्ष आहे आणि स्वामींच्या गुरुवारपासूनच नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. तर त्या दिवशी ज्याप्रमाणे आपण स्वामींची पूजा करणार आहोत, स्वामींची दिवसभर सेवा करणार आहोत, मंदिरामध्ये जाऊन स्वामींच्या आरतीला आपण संध्याकाळी उपस्थित राहायचं आहे, त्याचप्रमाणे आपल्याला दत्त महाराजांच्या मंदिरात जाऊन सुद्धा आपल्याला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. हे सर्व आपण नवीन वर्षामध्ये करणारच आहोत. त्यासोबतच नवीन वर्षा या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना एक अशी महत्त्वाची वस्तू अर्पण करायची आहे. स्वामींसाठी काही अशी महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत की ज्यामुळं स्वामी आपल्यावर प्रसन्न तर होतीलच आणि शिवाय नवीन वर्षामध्ये आपल्या स्वामींसाठी आपल्याकडनं काहीतरी देणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. जेव्हा आपल्याला मनासारख्या वस्तू, आवडीच्या वस्तू जेव्हा आपल्याला मिळतात तेव्हा आपल्याला सुद्धा चांगलं वाटतं. त्याचप्रमाणे स्वामींचे आपण भक्त आहोत तर आपल्याकडून सुद्धा स्वामींना अशी एक वस्तू आपल्याला अर्पण करायची आहे की जी वस्तू आपल्याला अर्पण केल्यानंतर स्वामी खुश होतील, स्वामींना सुद्धा आनंद होईल. इतर वेळेला आपल्याला काही कामं करणं शक्य होत नाही, पण सर्वात महत्त्वाचा दिवस आणि नवीन वर्षाला सुरुवात स्वामींच्या गुरुवारपासूनच करायची आहे. तर आपण ही कामं सुद्धा छोटी मोठी घरामध्ये प्रत्येक महिलेने नक्कीच करावीत. त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या अंगणामध्ये आपल्याला छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि आपला महत्त्वाचा हुंबरटा, जो हुंबरटा की ज्यातून लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते, त्या हुंबरट्याला हळदीचं लेपन आपल्याला करायचं आहे, न चुकता करायचं आहे त्या दिवशी. तर हळदीचं लेपन करत असताना आपल्याला थोडंसं गोमूत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकायची. तुमच्या घरामध्ये जर गोमूत्र नसेल तर तुम्ही घरामध्ये जे गंगाजल असतं किंवा साधं नॉर्मल शुद्ध पाणी जरी घेतलं आणि त्याच्यामध्ये जरी चिमूटभर हळद टाकल्याने त्यानं जरी लेपन केलं तरी सुद्धा चालेल. हुंबरट्याला हळदी कुंकू लावायचं, हुंबरट्यावर छानपैकी रांगोळी काढायची, कारण हुंबरटा हा खूप महत्त्वाचा आहे. ह्यातून आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असते, सकारात्मकता प्रवेश करत असते. यासाठी कधीही आपला घराचा हुंबरटा हा सुशोभित नसला तरी सुद्धा हुंबरट्यावर एक छोटीशी रांगोळी तरी असावी, हुंबरट्याला हळदीचं लेपन तरी नक्कीच असावं आणि हुंबरट्याला हळदी कुंकू सुद्धा नक्कीच असावं. हे सर्व झाल्यानंतर त्या दिवशी आपल्याला प्रथम, तुम्हाला माहीतच आहे की मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की स्वामींची सेवा नवीन वर्षावर कशी करायची. स्वामींची सर्व पूजन वगैरे करून घ्यायचं. आता जर मी इथं पूजन कसं करायचं सर्व गोष्टी जर सांगत लागली तर व्हिडिओ खूप मोठा होईल. यासाठी मी तुम्हाला सांगते की आपली जी देवपूजा असेल त्या दिवशीची ती सर्व देवपूजा करून घ्यायची आहे आणि आपल्याला स्वामींची अतिशय महत्त्वाची, स्वामींच्या आवडीच्या वस्तू, स्वामींच्या आवडीची गोष्ट स्वामींना अर्पण करायची आहे. तर आता प्रथम सांगते की ही नात तर स्वामींना खूप म्हणजे खूप प्रिय आहे. बघा, तुम्हाला सर्वांना स्वामी भक्तांना माहिती असणं खूप गरजेचं आहे की स्वामींना आवडतं ही नात तर आहे आणि स्वामींचा आवडता अष्टगंध आहे. प्रत्येक स्वामी भक्तांना कायम लक्षात ठेवा की आपल्या घरामध्ये स्वामींची मूर्ती जरी असली आणि स्वामींचा छोटा का विना फोटो जरी असला तरी सुद्धा प्रत्येक स्वामी भक्ताच्या घरामध्ये स्वामींच्या आवडीचं ही नात तर नक्कीच असावं. ही नात तर आपल्याला स्वामींची फोटो असेल तर फोटो लावून घ्यायचा आहे. मूर्ती जरी असेल तर मूर्तीला सुद्धा त्या दिवशी न चुकता आपल्याला ही नात तर लावायचं आहे. त्यानंतर स्वामींना अष्टगंधच लावायचा आहे. बघा, स्वामींना हळदी कुंकू किंवा स्वामींना गुलाल वगैरे कधी सुद्धा लावायचा नसतो. स्वामी महाराजांना फक्त आपल्याला अष्टगंधच लावायचा आहे, घ्यायचा आहे. आणि त्यानंतर स्वामींच्या आवडीची फुलं आपल्याला स्वामीला अर्पण करायची आहे. आता स्वामींच्या आवडीची फुलं स्वामींना अर्पण का करायची, तर बघा, जेव्हा आपल्याला आपल्या आवडीची गोष्ट मिळते तेव्हा आपल्याला छान वाटतं, आपल्याला आनंद होतो. त्यासाठी सांगते की प्रत्येक स्वामी भक्तांना त्या दिवशी स्वामींना ज्या वस्तू आवडतात, ज्या गोष्टी स्वामींना आवडतात त्या सर्व स्वामींना अर्पण नक्कीच करा. स्वामी आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील, स्वामी खुश होतील, स्वामी आनंद होतील. कारण प्रत्येक वेळेला आपल्याला जेव्हा आपल्या स्वामींकडनं प्रत्येक वेळेला असं वाटतं की स्वामींनी मला हे द्यावं, स्वामींनी माझ्यासाठी ते करावं, स्वामींनी मला ही गोष्ट
मिळवून द्यावी हे सर्व आपल्याला वाटत असतं. पण त्याचप्रमाणे स्वामींना सुद्धा असं वाटतं की भक्तांना सुद्धा आपल्यासाठी काहीतरी आवडीच्या गोष्टी नक्कीच कराव्या. आपण सेवा तर प्रत्येक स्वामी भक्त करत असतो, त्याचप्रमाणे स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण करणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. यासाठी नवीन वर्षाला तुम्ही सुरुवात करणार आहात तर आपल्या स्वामींचा गुरुवार आहे, तर गुरुवारी स्वामींना आवडीच्या वस्तू, आवडीची गोष्ट अर्पण करूनच नवीन वर्षाला सुरुवात करा. तर आता फुलांमध्ये स्वामींना कोणतं फुल आपल्याला त्या दिवशी अर्पण करायचं आहे. आता मी तुम्हाला मगाशी सांगितलं की स्वामी महाराजांना ही नातर आणि अष्टगंध अर्पण करायचं आहे. हे आपण 2 वस्तू धार्मिक ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जातील. आता स्वामी महाराजांना सोनचाफा खूप आवडतो, त्याचप्रमाणे पिवळा चाफा असतो बघा, जाई, जुई, कनेरी, त्यानंतर मोगरा, गुलाब, पिवळं जे झेंडूचं फूल असतं बघा, ही फूलसुद्धा स्वामींना तुम्ही नक्की अर्पण करू शकता. आता मी जी फुलं सांगितली त्यातलं एक फूल तरी प्रत्येक स्वामी भक्ताला सहज मिळून जाईल आणि नक्की आपल्या स्वामींना नक्कीच त्या दिवशी अर्पण घरामध्ये नक्की करा. स्वामी आपल्यावर प्रसन्न तर होतील, स्वामींना सुद्धा छान वाटेल की आज माझ्या भक्तानं माझ्यासाठी आवडीचं फूल अर्पण केलेलं आहे. आता त्यानंतर तुम्हाला सांगते हे सर्व आपल्याला करायचं आहे. त्यानंतर स्वामींना फळांचा कोणता नैवेद्य दाखवू शकता. आता बघा गुरुवार आहे तर आपण सकाळी जरी आपल्याला म्हणजे जेवणाचा नैवेद्य दाखवणं शक्य झालं नाही तर तुम्ही ह्या फळांपैकी एक स्वामींना नैवेद्य दाखवू शकता का फळाचा, आणि संध्याकाळी जरी तुम्ही जेवणाचा नैवेद्य दाखवला तरी चालेल. शिवाय तुमच्याकडं जर सकाळी किंवा सकाळी आणि संध्याकाळी त्या दिवशी स्वामी महाराजांना जेवणाचा नैवेद्य दाखवायचाच आहे, आणि जरी तुम्हाला शक्य झाला नाही तर तुम्ही फळाचा नैवेद्य दाखवा सकाळी, आणि संध्याकाळी जेवण बनवणार त्याचा नैवेद्य दाखवा. आणि जरी काही स्वामी भक्तांना सकाळी संध्याकाळी जरी नैवेद्य दाखवणं शक्य झालं तरी सुद्धा त्यांनी त्यातल्या एका फळाचा, मी जे सांगणार त्यातला सुद्धा नैवेद्य नक्कीच स्वामींना अर्पण करायचं आहे. तर आता फळं सांगते. स्वामींना चिक्कू आवडतो, डाळिंब आवडतात, केळी आवडतात, आणि त्यानंतर स्वामींना आंबा सुद्धा खूप प्रिय आहे. तर आता ह्या फळांपैकी तुम्हाला केळी सहज मिळून जातील, केळांचा नैवेद्य दाखवा. जरी शक्य झालं तर डाळिंबांचा नैवेद्य दाखवा. तर हे पदार्थ, ही जी फळं आहेत बघा, ही जी फळं आहेत ह्या फळांचा नैवेद्यातला एक फळ आपल्याला स्वामींना त्या दिवशी अर्पण करायचं आहे. फुलं जी सांगितली त्यातलं सुद्धा एक फूल अर्पण करायचं आहे, किंवा जास्त मिळालं तर जास्त अर्पण करू शकता. फळांमधलं ह्यातलं एक जरी फळ मिळालं तर नक्कीच अर्पण करा. आता ह्या सर्व स्वामींच्या आवडीच्या वस्तू स्वामींना अर्पण केल्या आपण. तर आता मी सांगते की स्वामींना आपण जो नैवेद्य बनवणार आहे बघा, जेवण बनवताना जे आपण भाजी चपातीचा स्वामींना नैवेद्य दाखवणार आहे, त्यामध्ये ना तुम्हाला स्वामींच्या आवडीचा गोडांमधला एक पदार्थ ॲड करायचा आहे, म्हणजे घ्यायचा आहे, किंवा स्वामींना जे पदार्थ आवडतात त्यातला जरी एखादा घेतला तरी चालेल. किंवा तुम्हाला जर शक्य झालं तर पुरणपोळी सुद्धा तुम्ही त्या दिवशी जेवण करून स्वामींना नैवेद्य घरामध्ये दाखवू शकता. तर आता स्वामींचा कोणते पदार्थ असे आवडीचे पदार्थ की जे आपण म्हणजे जो तुम्ही साधं जरी जेवण बनवलं, चपाती, भाजी, वरण, तूप, त्याच्यावर भातावरती वरण, हे सर्व जरी तुम्ही नैवेद्यासाठी घेतलं तरी सुद्धा त्यामध्ये एखादा हा पदार्थ घ्यायचा आहे आपल्याला. तर त्या दिवशी तुम्ही नॉर्मल जेवण जरी बनवलं साधं, किंवा पुरणपोळीचं जरी जेवण बनवलं घरामध्ये, तरी सुद्धा त्या दिवशी आपल्याला नैवेद्यामध्ये घेवड्याची भाजी ही कंपल्सरी घ्यायची आहे. नवीन वर्षा दिवशी स्वामींना जेव्हा आपण नैवेद्य दाखवणार आहे, गुरुवार आहे आणि खूप महत्त्वाचा दिवस आलेला आहे, तर ह्या दिवशी आपल्याला जे आपण जेवणासाठी नैवेद्यासाठी ताट बनवतो ना, त्या ताटामध्ये आपल्याला थोडीशी कावीना घेवड्याच्या शेंगांची भाजी ही नक्कीच घ्यायची आहे. तर आता घेवड्याच्या शेंगा ह्या तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जातील. त्यानंतर तुम्हाला सांगते हे घेवड्या शेंगाच्या भाजीचं मी सांगितलं. त्यानंतर गोडामध्ये तुम्हाला तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता, रव्याची खीर बनवू शकता, शेवाळ्याची खीर बनवू शकता. तुम्हाला जी खीर बनवणं शक्य. स्वामींना बेसनाचे लाडूसुद्धा खूप प्रिय आहेत, तर बेसनाचे लाडू घेऊ शकता. कांदे भजीसुद्धा तुम्ही ॲड करू शकता. पण तुम्ही जो पण नैवेद्य दाखवणार आहे पुरणपोळीचा किंवा साध्या भाजी चपाती जेवणाचा जरी, तर त्यामध्ये घेवड्या शेंगाचा भाजीचा नक्कीच समावेश करा आणि त्या दिवशी स्वामींना नक्कीच नैवेद्य अर्पण करा. ह्या सर्व वस्तू किंवा ह्यातली तुम्हाला एक जरी करणं शक्य झालं ना स्वामीसाठी तरीसुद्धा करा. आता बाकी दिवसभरामध्ये आपल्याला मंदिरात जाऊन दानधर्म सर्व सेवा तर करायच्याच आहेत. जे तुम्हाला मी सेवा सांगितल्यात, नवीन वर्षावर कोणत्या सेवा घरामध्ये करायच्यात त्या सेवा तर आपल्याला चुकवायच्या नाहीत, कारण स्वामींना हे आपण सर्व स्वामींच्या आवडीची वस्तू अर्पण केल्या. कारण आपल्याला वाटलं की नवीन वर्ष आहे, स्वामींचा गुरुवारपासून नवीन वर्षाला सुरुवात झालेली आहे, स्वामींना काहीतरी अर्पण करता यावं यासाठी आपण जी स्वामींची सेवा करतो त्याच्या व्यतिरिक्त स्वामींच्या आवडीची वस्तू स्वामींना अर्पण करता यावी यासाठी मी तुम्हाला ह्या वस्तू सांगितल्या. ह्या वस्तू तुम्ही नक्कीच अर्पण करायच्या आणि मगच तुम्हाला नवीन वर्षाला सुरुवात करायची आहे. दान धर्म करणं शक्य होईल तेवढं करा. त्या दिवशी गरजू व्यक्तींना एखादी वस्तू यथाशक्ती का विना पण छोटे का विना पण वस्तू तुम्ही नक्कीच दान करा. आणि ह्या सर्व वस्तू मी ज्या तुम्हाला सांगितल्या
तर आता मी तुम्हाला फुलांचं सांगितलं, फळांचं सांगितलं आणि नैवेद्याचं सांगितलं. तर आता अजून एकदा सांगते की फुलं जी मी तुम्हाला मगाशी सांगितली त्यातलं तुम्हाला एक जरी फूल मिळालं ते अर्पण केलं तरी चालेल, किंवा फळांमधलं तुम्हाला एक जरी फळ मिळालं तरी ते अर्पण केलं तरी चालेल, आणि नैवेद्यामध्ये तुम्हाला एखादा पदार्थ जरी ॲड करता आला तरी चालेल, तो नैवेद्य जरी स्वामींना तुम्ही दाखवला तरी सुद्धा चालेल. आता हे सर्व तुमच्याकडनं नाहीच झालं, त्या दिवशी तुम्हाला नाहीच, फुलं ह्यातली मिळालीच नाहीत, पण तुम्हाला फळं पण नाही मिळाली, पण तुम्हाला खीर तर तुम्ही तुमच्या घरामध्ये सहज बनवू शकता. शेवाळ्याच्या खिरीचा नैवेद्य दाखवला साधा तरी सुद्धा चालेल, किंवा तुम्ही कांदा भजी जरी बनवून दाखवला तरी चालेल. पण मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला घेवड्या शेंगाच्या भाज्या नक्कीच मिळतील जवळपास, त्या तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवा आणि गुरुवारी घेवड्याच्या शेंगांचा आणि चपातीचा भाजीचा नैवेद्य हा नक्की दाखवा. आता एक स्वामी भक्तानं ह्या दिवशी हे सर्व गोष्टी करा. स्वामींसाठी आवडीच्या वस्तू करा. स्वामींना आपल्याकडनं सेवा करतोच त्याचप्रमाणे स्वामींना आपल्याकडनं ह्या गोष्टीसुद्धा अर्पण करा. त्यामुळे स्वामीसुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील. स्वामींचा कृपा आशीर्वाद कायम राहील आणि प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी स्वामी कायम असतात. प्रत्येक अडचणीमध्ये ते आपल्या पाठीशी असतील. आणि येणारं वर्ष, जे नवीन वर्ष जे आलेलं आहे बघा, गुरुवारपासून ज्या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे, त्या सर्व नवीन वर्षामध्ये तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच स्वामी महाराज पूर्ण करतील. तुमच्या आयुष्यात ज्या अडचणी असतील, ज्या प्रॉब्लेम असतील, त्यातून तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. यासाठी नवीन वर्षाची सुरुवात स्वामींच्या सेवेनं करा. स्वामींना वस्तू, गोष्टी, आवडीच्या गोष्टी अर्पण करून करा. स्वामींची सेवा जेवढं शक्य होईल तेवढी सेवा करा. मंदिरामध्ये जावा. हे सर्व त्या दिवशी नक्कीच करा. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्कीच सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.